नमस्कार. आपण बनवणार आहोत भरलेली भेंडी. त्यासाठी आपण भेंडी धुवून पुसून सुकवून घेतलेत व्यवस्थित आणि त्याला आता चिरा मारून घेणार आहोत. असं सर्व भेंडींना आपण चिरा मारून घेऊया. आता 2 चम्मच बेसन घेऊया. 1 चम्मच आपल्याला शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे आणि थोडंसं वरती अर्धा चम्मच हिंग टाकूया. हे मी भाजून घेतलेले तीळ आहेत, सफेद तीळ. अर्धा चम्मच हळद, दोन चम्मच आपण मिरची पावडर घेतली आहे, अर्धा चम्मच गरम मसाला, 1 चम्मच मीठ आणि हे सर्व मिक्स करून घेऊया. सर्व मसाले मिक्स झाले पाहिजे व्यवस्थित. यामध्ये आता आपल्याला ओवा थोडासा हातावर घेऊन चोळायचा, म्हणजे त्याचा वास चांगला येतो आणि मग ते घालायचं आहे. पण कोथिंबीर घालायची राहिली होती, आपण कोथिंबीर घालून घेऊया. आता पुन्हा मिक्स करून सर्व भेंडी भरून घेऊया. सर्व भेंडी भरून झाले आहेत. आपण आता कढईमध्ये ते ठेवून घेऊया व्यवस्थित लाईनमध्ये, म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजतील, ते कच्चे राहणार नाहीत. आता हे सर्व ठेवून झाले आहेत आणि राहिलेलं सारण आहे, आपण ते ह्याच्यामध्ये घालणार आहोत. जे काही राहिले ते वरती आपण स्प्रेड करायचं आहे. त्यावरच तेल घालायचं आहे. तेल जरा जास्त लागणार आहे, कारण की मग ते खाली करपू शकतो. तर तेलामुळे त्याला खूप चांगली टेस्ट येते. थोडंसं तेल जास्तच घालायचं आहे. गॅस चालू करूया. स्लोवर ठेवायचं आहे, कारण ते करपू शकतं. फास्ट गॅस ठेवला तर. झाकण ठेवायचं. झाकणावर पाणी, आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचे ते व्यवस्थित. आता एक 5-5 मिनिटांनी आपल्याला हे चेक करायचे. 5 मिनटं झालेत. आपली भेंडी अशी दिसत आहे. आता ही उलट करून घ्यायची. एक साईड झाली, आता ही पलटी करून दुसऱ्या साईडनी पण व्यवस्थित शिजू द्यायची आहेत आपल्याला. आता हे गरम पाणी जे आपण प्लेटवर ठेवलं होतं ते थोडं थोडं स्प्रिंकल करायचं आहे, कारण की आपल्या सुक्या नको व्हायला आपल्या भेंडी. थोड्याशा अशा ओलसर राहायला हव्यात, नाहीतर मग खाताना ते सुक्कं सुक्कं लागेल आपल्याला. असंच थोडं थोडं पाणी सगळ्या बाजूने स्प्रेड करायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे. पुन्हा 5 मिनिटांनी आपण पाहिलं तर आपले हे भेंडी अशा दिसतात. पुन्हा तेल टाकायचं थोडंसं, करपू नये म्हणून, आणि झाकण ठेवायचं.
2 मिनिटांनी झाकण काढून झाल्यावर आपल्या भेंडी अशा दिसतील. आपण नंतर तेल टाकल्यामुळे हे असे दिसतात व्यवस्थित. जरा पण करपलेले नाही आहेत ते. तर अशी ही आपली भरलेली भेंडी तयार आहे. खाण्यासाठी ही चपातीसोबत किंवा डाळ भातासोबत खूप सुंदर लागते. तुम्ही पण करून बघा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा करा.